श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आर्थिक स्थैर्य, आर्थिक सुबत्ता, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी यासाठी एक अतिशय साधी आणि सोपी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर म्हणजे स्वामी महाराजांची ही सेवा आहे। ती सेवा काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यातलं ऑल ऑप्शन दाबून बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत सहज पोहोचवता येतील। तर सेवा काय आहेत ते बघून घेऊया। लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या घरी आर्थिक स्थैर्य सुबत्ता लाभण्यासाठी, लक्ष्मी चिरकाल टिकण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे। पवमान सुक्त या स्वामी महाराजांच्या अतिशय प्रिय अशा सुक्ताने आपण श्री सुक्त, पुरुष सुक्त यांनी अभिषेक करून पवमान सुक्ताने पुन्हा अभिषेक करू शकतो। म्हणजे सर्वप्रथम श्री सुक्त, पुरुष सुक्त आणि त्यानंतर पवमान सुक्त घेऊन आपण महाराजांचा अभिषेक करू शकतो। ही देखील एक अखंडित सेवा होते। पण नुसत्या पवमान सुक्ताने देखील महाराजांचा आपण जर का अभिषेक केला, दररोज केला किंवा निदान दर गुरुवारी तरी केला, तरी आपल्या जीवनातील आर्थिक समस्या, आर्थिक अडचणी सोडवण्यास खूप मदत होते आणि आर्थिक स्थैर्य आणि सुबत्ता आपल्या घरामध्ये नांदते। लक्ष्मी माता प्रसन्न होऊन चिरकाल टिकते। तर हे पवमान सुक्त आपण अभिषेक पात्रामध्ये पाणी घेऊन किंवा चमच्याने पाणी घेऊन महाराजांना अभिषेक करायचा आहे। पवमान सुक्त काय आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे पवमान सुक्त लेखी रूपात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे। तुमच्याकडे पवमान सुक्त नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि त्यातला स्क्रीनशॉट काढून किंवा तुम्ही लिहूनही घेऊ शकता। अतिशय लहानसं असं सुक्त आहे। 5 ते 7 मिनटात होणारी ही सेवा आहे, पण अतिशय प्रभावी आणि खूप उच्च कोटीची सेवा आहे। तर लक्ष्मी प्राप्ती करून घेण्यासाठी, आर्थिक सुबत्ता, स्थैर्य लाभण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर पवमान सुक्ताचा अभिषेक जरूर करा। तर हा लहानसा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आले। आता येथे व्हिडिओचा शेवट करते। तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।